श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चतुर्थ उल्हास या सत्रातला हा भाग 8वा। ओम नमः शिवाय। आई जत्तेला गेल्या होत्या तेव्हा राजवाड्यातील मुक्कामात पुतळाबाईंनी केलेल्या प्रश्नाला आईंनी दिलेली उत्तरे. प्रश्न पहिला. आम्ही न बोलावताच कित्येक शास्त्री पंडित हरिदास आमच्याकडे येतात, पण आम्ही 3 वेळा बोलावणे पाठवून देखील तुम्ही येऊ शकला नाहीत, याचे कारण काय? त्यावर आई म्हणाल्या, तुमच्या राजवाड्यात न बोलविता जे कोणी येतात त्याची कारणे 2 आहेत. एक म्हणजे स्वतः जवळची विद्या प्रगट करणे व दुसरे म्हणजे आर्थिक प्राप्तीकरिता. मी न येण्याचे कारण माझ्याजवळ तुम्हाला दाखविण्यासारखी अशी कोणतीही विद्या नाही व तुमच्याकडून मला पैशाची अपेक्षा पण नाही. मग येण्याची ओढ कशी लागणार? पुढचा प्रश्न. तुम्हाला बरे वाटत नाही तरी तुम्ही औषधोपचार करून घेण्याचे का नाकारता? त्यावर आई म्हणाल्या, केवळ औषध घेतल्याबरोबरच रोगाचे निवारण झाल्याचा अनुभव जर आला असता तर मी औषध घेतलेच असते. देहाला व्याधी जडणे किंवा तो निरोगी असणे हे दोन्ही प्रारब्धावरच अवलंबून आहे. करिता भोग संपला की आराम वाटेल म्हणून मला औषध घ्यावेसे वाटत नाही. केवळ मनुष्यालाच नव्हे तर पशुपक्षी वृक्षलतांना देखील प्रारब्ध भोग हा भोगावाच लागतो. ज्या वनस्पतीपासून औषध तयार होते त्यांना देखील रोग लागतोच. म्हणजे प्रारब्ध भोग कोणालाही सुटत नाही. तेव्हा तो भोग शक्यतो आनंदाने भोगण्याची मनुष्याने तयारी ठेवली पाहिजे. पुढचा प्रश्न. वास्तविक पाहता आम्हा राजे लोकांना काहीच कमी नाही, तरी आमच्या मनाची तळमळ तडफड सदाची चालू असते. एक क्षणभर देखील शांती म्हणून नसते. तेव्हा यावर उपाय काय? यावर आई म्हणाल्या, मनुष्याचे प्रत्येक प्रयत्न शांती मिळवण्यासाठी चाललेले असतात. पण ज्यांना शांती हवी आहे त्यांनी संतांच्या सानिध्यातच गेले पाहिजे. परंतु ही गोष्ट बहुतेकांना माहीत नाही. म्हणून मनुष्य नेहमी स्त्री, पुत्र, गृह, धनादिकापासून शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो. लोखंडाच्या दुकानात जसे सोने मिळत नाही त्याप्रमाणे नाशिवंत संसारापासून शांती मिळवण्याची खटपट करणे व्यर्थ आहे. पुढचा प्रश्न. आमचा व्याप फार मोठा आहे, त्यामुळे आम्हाला थोडी सुद्धा सवड मिळत नाही. तेव्हा आमच्या सारख्यांनी परमार्थ कसा साधावयाचा? त्यावर आई म्हणाल्या, आपल्याला हा जो जन्म मिळाला आहे तो पुष्कळ योनी फिरून फिरून दमल्यावर म्हणजे अतिशय परिश्रम केल्यावर केवळ परमेश्वराच्या कृपेनेच मिळालेला आहे. करिता प्रपंचाचा दास होऊन आयुष्य फुकट न घालविता परमेश्वराचा दास होऊन सुखदुःखातीत असा अवीट अखंड आनंद भोगा, हे संतांचे सांगणे जेव्हा मनुष्याला पूर्णपणे पटते तेव्हा याहूनही अधिक व्याप जरी असला तरी त्यातूनही आपण सवड काढू शकतो. पुढचा प्रश्न. नाटक, सिनेमातली गाणी, रेडिओतील बातम्या, वर्तमानपत्रातल्या गोष्टी हे सर्व माझ्या लक्षात राहते, पण तुम्ही सांगितलेल्या बोधाचे लगेच विस्मरण होते. याचे कारण काय? त्यावर आई म्हणाल्या, एका खुर्चीवर जसे दोघे बसू शकत नाहीत त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी एकाच वेळी 2 विषय राहू शकत नाहीत. मन जेव्हा विषयाला मिठी मारते तेव्हा ते देवाकडे पाठ फिरविते. अशा परिस्थितीत
मन बोध कसा ग्रहण करणार याचकरिता संत संगतीत जाणे जरूर आहे. पुढचा प्रश्न. मी डोळे मिटावे म्हणून पुष्कळ प्रयत्न करते, पण झोपे व्यतिरिक्त इतर वेळी माझे डोळे मिटले जातच नाहीत. याचे कारण काय? त्यावर आई म्हणाल्या, चर्मदृष्टीला म्हणजे या डोळ्यांना नेहमी दृश्य पाहण्याची सवय. त्यामुळे डोळे मिटल्यावर त्यांना आत काहीच दिसत नाही, म्हणून सहजासहजी ते मिटले जात नाहीत. त्यावर प्रश्न विचारण्यात आला, मग तुमचे डोळे कसे मिटतात? त्यावर आई म्हणाल्या, सद्गुरूंनी ज्ञानदृष्टी देऊन अमुक ठिकाणी पाहत रहा असे म्हणून एकदा खूण दाखविली म्हणजे त्या ठिकाणी पाहण्यातच आनंद वाटतो, म्हणून डोळे आपोआप मिटले जातात. पुढचा प्रश्न. मी शास्त्री बुवांकडून भागवताचे 21 सप्ताह करविले, तरी अजून माझ्या पूर्व स्वभावात किंचितही फरक पडला नाही, हे कसे? त्यावर आई म्हणाल्या, साबण केवळ न्हाणीघरातील कोनाड्यात ठेवून जर आपले अंग स्वच्छ होईल, तर नुसते भागवत ऐकून मनाला समाधान झाले असते. भागवत आपले कुठे चुकते, कसे वागले असता आपणास सुख मिळते हे सांगते, पण ऐकलेला बोध जर स्वतःला लावून घेतला नाही, तर आपल्या स्वभावात बदल कसा होईल? परीक्षिती राजाने भागवतातील अर्थ स्वतःला लावून घेतला, म्हणून 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. भागवताचा अर्थ सांगणारे पण शुक्राचार्यांसारखे स्वानुभवी पुरुष असावे लागतात. त्यावर प्रश्न विचारण्यात आला, मनुष्याचा स्वभाव बदलू शकतो काय? आई म्हणाल्या, होय. प्रश्न. ते कसे? त्यावर आई म्हणाल्या, काळा असलेला माणूस गोरा होऊ शकत नाही, पण अंगाला घातलेला काळा कोट बदलता येतो. त्याप्रमाणे आत्मा हा नित्य, मुक्त व शुद्ध आहे. ज्याच्या ठिकाणी जडलेला जो विकार आहे, तो म्हणजे माईक, खोटा आहे. त्यामुळे संत संगती त्याला बदलू शकते. सत्संगती मनुष्याला सत्याचे म्हणजे आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देते. म्हणून मिथ्या देह स्वभाव आपसुकच पळ काढतो. मात्र संतांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्याकडून वागणे घडले पाहिजे. पुढचा प्रश्न. सत्संगापासून महान लाभ होतो म्हणतात, तो कोणता? त्यावर आई म्हणाल्या, संत संगतीच्या योगे मनुष्यातील पशुवृत्ती नाहीशी होऊन मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते आणि पुढे तो देव होऊन ब्रह्मरूपास पावतो. पुढचा प्रश्न. सत्संगांपासून होत असलेला परिणाम किती दिवसांनी कळून येतो? त्यावर आईने उत्तर दिले, चिकाटीने प्रयत्न आणि त्याला पूर्व सुकृताची जोड जर असेल, तर मनुष्याची सत्वर चित्तशुद्धी होते. नाहीतर किती वर्षेच नव्हे तर कितीतरी जन्मही घ्यावे लागतात. पुढचा प्रश्न. देवाच्या नावाशिवाय आत्मउद्धार होत नाही काय? त्यावर आई म्हणाल्या, आगगाडीच्या डब्यात बसतेवेळी जवळ तिकीटच पाहिजे. इतर कितीही वस्तू जवळ असल्या तरी तिकिटाशिवाय इच्छित स्थळी जाऊन पोहोचता येत नाही. तिकीट नसेल तर मध्येच उतरवतात. त्याप्रमाणे मनुष्याने जीवनात हरिनाम जवळ बाळगले पाहिजे, नाहीतर आत्मउद्धार होत नाही. अर्थात वाघ, सिंह, हत्ती, घोडा, कुत्रा, मांजर, डास, पिसवादी योनी पुन्हा फिराव्या लागतात. पुढचा प्रश्न. मी पुष्कळ संतांची दर्शने घेतली आणि त्यांची संगतीही केली, तरी देखील त्यापासून माझ्या मनाला तीळ मात्रही समाधान वाटले नाही, हे कसे? त्यावर आई म्हणाल्या, दर्शन म्हणजे संतांनी आपल्याकडे व आपण त्यांच्याकडे पाहणे, हा एवढाच अर्थ आपण समजतो.
पण हे झाले स्थूल दृष्टीने. संतांची दृष्टी सतत आपल्याकडे असतेच, पण आपले मन मात्र सहसा त्यांच्याकडे जात नाही. आपले मन संतांच्याकडे जाणे म्हणजेच खरे दर्शन होय. जगात 12 24 वर्षे संत संगतीत राहिलेली कित्येक माणसे आहेत, पण त्यांनी समाधान मिळवले असे दिसून येत नाही. कारण संतांच्या जवळ केवळ बसल्याने किंवा राहिल्याने संत संगती घडली असे होत नाही. दवाखाना पाहण्यासाठी म्हणून गेलेल्या माणसाला डॉक्टर कधी इंजेक्शन करतो का? ज्याला रोगाची जाणीव झालेली आहे तोच डॉक्टर जवळ जाण्याची घाई करतो आणि त्याने इच्छा दर्शविल्यावरून डॉक्टर तपासून औषध देतो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे औषधोपचार केल्यावरच रोग बरा झाल्याचा अनुभव येऊ लागतो. तुम्ही मजे खातर म्हणून संतांची ठिकाणे पहावयास गेला असाल, म्हणून तेथील समाधानाचा अनुभव तुम्हाला आला नाही. उन्हात तापलेल्या माणसालाच जशी सावली थंड वाटते, त्याप्रमाणे ज्याचे मन खरोखरच सुखासाठी तळमळत आहे त्यालाच संतांच्याकडे एकदम समाधानाचा अनुभव येतो. संत हे त्रिगुणातीत आणि आम्ही त्रिगुणांच्या कचाट्यात सापडलेले लोक. असे असता त्यांना ओळखणे आम्हाला कसे जमेल? त्यामुळे साहजिकच आम्ही आमच्या भावना त्यांच्यावर लादायला जातो. एकंदरीत संतांची ओळख पटल्याशिवाय त्यांच्यावर श्रद्धा बसत नाही. श्रद्धे वाचून ऐकलेला बोध टिकत नाही आणि बोध अंगी मुरल्याशिवाय समाधान मिळत नाही. पुढचा प्रश्न. संतांचा बोध जर आवडला नाही तर हृदयात उतरणार तरी कसा? त्यावर आई म्हणाल्या, सूर्यनारायण हा सर्वांनाच आवडतो, परंतु घुबडाला मात्र तो आवडत नाही. याचे कारण सूर्योदयानंतर त्याची दृष्टीच जाते हे होय. तद्वत संतांचा बोध सर्वांनाच आवडण्यासारखा जरी असला तरी विषयात निमग्न असणाऱ्याला तो रुचत नाही. याचे कारण आपणास विषय सुखाला मुकावे लागेल अशा भीतीने मन संतांचा बोध ऐकण्याची कोशिश करीत नाही. आपल्या तोंडाला जर कोठे काळे लागले असेल तर आरसा जसा ते आपल्याला दाखवितो, तद्वत आपल्या वागण्यात कोठे चुकले व कोठे चुकते याचे संतांच्या बोधातून आपल्याला मार्गदर्शन घडते. आपली चूक सुधारली म्हणजे मनाला आपसुकच समाधान मिळते. याकरिता मनाला विषयध्यासापासून सोडवून योग्य मार्गावर आणण्यास संत संगती हेच एक सर्वोत्कृष्ट साधन समजले जात आहे. पुढचा प्रश्न. एकदा मी एका संतांजवळ गेले होते. ते महाराज अंगाला कपडे घालत नसत. भक्तांच्या आग्रहास्तव जवळ एक पोते ठेवून घेत असत. मी त्यांच्यापुढे फळे ठेवून त्यांना नमस्कार केला आणि माझ्या मनाला समाधान नाही तेव्हा काय करावे असे त्यांना प्रश्न केला. तेव्हा त्यांनी आपल्या अंगावर झाकलेले पोते लगेच बाजूला सारले आणि स्वतःकडे बोट करून याचे ध्यान कर असे ते म्हणाले. त्यांचे ते गचाळ शब्द ऐकताच माझ्या डोक्याला संताप चढला. रागाच्या भरात त्यांना नमस्कार देखील न करताच मी ताडकन उठले व मोटारीत जाऊन बसले. त्यावर लगेच जत्तेला निघून आले. त्यावर आई म्हणाल्या, सत्पुरुषांच्या वागण्यात गैर काहीच नसते. लोकोद्धार करण्याचेच त्यांचे कार्य असल्यामुळे सहवासात आलेल्या माणसांना नाना प्रकारे पटवून देऊन त्यांचे ते समाधान करीत असतात. त्यांनी तुमच्या प्रश्नाला जे उत्तर दिले ते अगदी योग्य आहे. मनुष्याला जे समाधान मिळत नाही त्याचे कारण त्याच्या पाठीमागे लागलेली उपाधीच होय. ती उपाधी बाजूला सारली की समाधान तेथे आयते असतेच. हे तोंडाने सांगण्यापेक्षा पोते बाजूला सारून उपाधी बाजूला सारा
आणि आनंद रूप अशा परमात्म्याचे चिंतन करा, म्हणजे समाधान मिळेल असे त्यांनी तुम्हाला सुचविले. पुढचा प्रश्न. दयाळूपणा आणि शांतपणा हे जर संतांचे लक्षण आहे, तर काही संत कोणाला शिव्या देतात तर कुणाला मारतात, हे कसे? त्यावर आई म्हणाल्या, डॉक्टर ऑपरेशन करताना रोग्याचे पोट कापून आतील रोग बाहेर काढून त्यास निरोगी करतात. या त्यांच्या करण्यात वरवर जरी कठोरता दिसून आली, तरी रोग्याला रोगमुक्त करण्याचा हाच एक त्यांचा खरा उद्देश असल्याने तिला आम्ही कठोरता म्हणत नाही. त्याचप्रमाणे शिष्याचे जुने व नवे वाईट संस्कार सर्व काढून त्याच्या ठिकाणी चांगले नवीन संस्कार उत्पन्न करण्यासाठी कधी सौम्य तर कधी कठोर असे संतांचे वागणे दिसून येते. म्हणून जरी ते वरवर निर्दय भासले, तरी त्यांचे हृदय लोण्याहूनही मृदू असते असे समजावे. दुसरे कारण हे की संतपद प्राप्त झाल्यावर त्या व्यक्तीला साऱ्या जगाचे आघात सोसावे लागतात. त्याकरिता ती सहनशीलता शिष्याच्या अंगी यावी म्हणून गुरु अनेक प्रकारे शिष्याची कसोटी पाहतात आणि शिष्य आपल्या कसोटीला उतरला की त्यावर ते कृपा करतात. करिता गुरूंची ती निर्दयता नसून परिपूर्ण सदयता आहे असे म्हणणेच प्राप्त आहे. ओम नमः शिवाय.